बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच 450 लोकांनी फॉर्म ठेवलेला. विड्रॉलची तारीख साधारणतः 16 तारखेपर्यंत आहे आणि निवडणूक 27 तारखेला निवडणूक आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्याला मतदारसंघातील सगळ्यांना सांगितलं होतं की प्रत्येक गटामध्ये आपण फॉर्म भरून ठेवा. त्यामुळं फॉर्म भरून ठेवले आणि कुणाबरोबर युती करायची, कुणाच्या सोबत जायचं, कुणाला आपल्या बरोबर घ्यायचं, याचा काय अजून आमचा निर्णय झालेला नाही. सर्व कार्यकर्त्याशी चर्चा केली. सर्वांचं मत आहे की शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने जे लोक काम करणार आहेत ते शेतकरी समोर ठेवून बाजार समितीमध्ये काम करणार आहेत त्यांना सोबत घेऊन काम करा असं इच्छा आहे. त्यामुळं अजून आम्ही कुठलीही बैठक घेतलेली नाही, पण कार्यकर्त्याचा सुसंवाद आमचा सुरू आहे. त्यामुळं एक साधारणतः 4-5 दिवसात आमचा निर्णय आम्ही जाहीर करणार आहे. त्यानंतर ही पुढली प्रक्रिया आपली सुरू होणार. बाजार समितीचे अनेक प्रश्न आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून अनेक समस्या आहेत. कोणते मुद्दे प्रामुख्याने घेऊन आपण या निवडणुकीमध्ये संपूर्ण प्रचाराची काय? शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, तिथल्या चोऱ्या रोखल्या पाहिजे, तिथला भ्रष्टाचार रोखला पाहिजे, लोकांना शेतकऱ्यांना त्रास होणारा जो प्रश्न आहे, मालाला भाव मिळण्यासाठी जे सेटिंग होती जाते, शेतकऱ्याला प्रामाणिकपणे भाव मिळाला पाहिजे. आणि ही सगळी की जे महाराष्ट्रातले जे शेतकरी, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधले शेतकरी जे आमच्याकडे येतील त्यांना चांगल्या पद्धतीची वागणूक, त्यांना राहणं, त्यांना जेवणाची, त्यांना सगळं पावसामध्ये संरक्षण मिळण्याची, ही सगळी दृष्टिकोन माझ्यासमोर आहे. आणि अनेक नवीन नवीन योजना राबवायचं मानस माझं आणि सर्व आमच्या कार्यकर्त्याचं त्या पद्धतीनं आपले काम करण्याचा हेतू आहे. त्या पद्धतीने मी निश्चितपणे भविष्यामध्ये काम करण्याचा हेतू आहे. याच्या पूर्व 10 वर्षाचा माझा अनुभव असल्यामुळं निश्चितपणे ते करण्याचा प्रयत्न करणार. यंदाचे पालकमंत्री त्यांची देखील आपली भेट झालेली आहे. काय या भेटीतून समोर येतं त्यांच्यासोबत विचार होतो? ते मागच्या वर्षी पालकमंत्री सोलापुरातले होते आणि शेतकऱ्यातला मतदानाचा अधिकार होता. त्यामुळे ते निवडणुकीला मी सोबत घेतलं होतं त्यांच्याबरोबर. कारण काय निवडणूक निवडून येण्यासाठी आपल्याला कोणाला तर सोबत घ्यावं लागतं. आणि विजयकुमार देशमुख पालकमंत्री साहेब होते, त्यांना आम्ही घेतलं होतं. जयकुमार गोरे आज पालकमंत्री जरी असलं ते परवा माझ्याशी चर्चा झाली, पण ह्या विषयावर त्यांनी बोलले नाही आणि त्यांनी विषयसुद्धा काढला नाही. आणि त्यांचे कदाचित असं असेल की सगळे म्हणून एकत्र करावं आणि जेणेकरून त्या निवडणुकीमध्ये कुठला टोकाची भूमिका घेऊन संघर्षाची भूमिका होऊ नये असं त्यांचं मत असेल. पण त्याने अजून विषय काढला नाही, कारण का निवडणूक अजून 16 तारखेपर्यंत विड्रॉल आहे. थोडी वेळ देतील आणि त्यानंतर त्यांचा काय निर्णय आहे त्याचं मला कल्पना नाही. बिनविरोध करण्याचे संकेत आहेत. आपण आपला कसा प्रतिसाद असेल त्या बिनविरोध जर करत असतील जबाबदार माणूस चांगल्या व्यक्तींना घेऊन जर करत असतील तर बिनविरोध करायला माझं काही हरकत नाही. पण बोर्डामध्ये जे येणार आहेत हेतू त्यांचा बोर्डामध्ये येणाऱ्याचा चांगला पाहिजे. तिथं आपल्याला काय तर हेतू ठेवून जर बोर्डामध्ये येत असतील किंवा त्या शेतकऱ्याचा दृष्टिकोन आपला चांगला पाहिजे की त्याच्यासाठी मग मी तयार राहील. नाहीतर कुणालाही घेऊन जर बाजार समिती निवडणुकीमध्ये जर करत असेल तर मी ते बिनविरोधी गोष्टीला तयार राहणार नाही.